कसे आहात आपण छान असाल। नेहमी आपण माझे व्हिडिओ पाहतात, त्यामुळे मी आपला खूप आभारी आहे। असेच पाहत रहा आणि शेअर करत रहा। आज आपण एक नवीन टॉपिक आणलेला आहे। तो तिसरा व्हिडिओ आहे, हेल्पिंग वर्ब्सवर आहे। बघा, पहिलं हेल्पिंग वर्ब आहे डेअर। डेअर म्हणजे काय? हिम्मत करणे। आता याचा इंग्रजी लिहिण्यासाठी बोलण्यासाठी कसा वापर होतो बघा बरं। डेअर, आय डेअर गो देअर, म्हणजे तेथे जाण्याची मी हिम्मत करतो। तेथे जाण्याची मी हिम्मत करतो। तर इथं काय आलं पहा, हा सब्जेक्ट आला, डेअर आलो। करता कोणताही असो, आय असो, वी असो, यू असो, दे असो, ही सीट असो, इथं डेअर येईल, त्याला कोणताही प्रत्यय लागणार नाही। आता बघा, आय डेअर नॉट गो देअर, म्हणजे तेथे जाण्याची मी हिम्मत करत नाही। आता हा झाला नकारार्थी भाग। आता याचे दोन प्रश्न तयार होतील पहा। या होकारार्थी वाक्यापासून होकारार्थी प्रश्न तयार होईल, तो असा होईल पहा, डेअर आय गो देअर, तेथे जाण्याची मी हिम्मत करतो का? आणि ह्या निगेटिव्ह पासून प्रश्न तयार होईल, डेअर आय नॉट गो देअर, मी तिथं जाण्याची हिम्मत करत नाही का? असा होईल। ह्या दोघं प्रश्नांची उत्तरं जी येतील ती येतील यस आय डेअर गो देअर, नो आय डेअर नॉट गो देअर। म्हणजे जी उत्तरे येतात ती उत्तरं पुन्हा ही येतात। आता पुढचं जे आहे ते नीड नावाचं सहाय्यकारी क्रियापद आहे। नीड म्हणजे गरज असणे। शी नीड डान्स ऑन द स्टेज, म्हणजे तिला स्टेजवर नाचण्याची गरज आहे। गरज आहे, लक्षात। शी नीड नॉट डान्स ऑन द स्टेज, तिला स्टेजवर नाचण्याची गरज नाही। आता यापासून आणि यापासून दोन प्रश्न तयार होतील। पहिला प्रश्न तयार होईल, नीड शी डान्स ऑन द स्टेज, स्टेजवर तिला नाचण्याची गरज आहे का? आणि दुसरा प्रश्न तयार होईल पहा, नीड शी नॉट डान्स ऑन द स्टेज, स्टेजवर तिला नाचण्याची गरज नाही का? आणि यांना उत्तर पुन्हा तेच येतील, यस शी नीड डान्स ऑन द स्टेज, हो तिला स्टेजवर नाचण्याची गरज आहे। नो शी नीड नॉट डान्स ऑन द स्टेज, नाही तिला स्टेजवर नाचण्याची गरज नाही। असं हे उत्तर येतील। तेच उत्तर रिपीट होतात। आता ऑट टू नावाचं हे सहाय्यकारी क्रियापद आहे। ऑट टू हे आपल्याला कर्तव्य दाखवते, हे आपल्याला पाहिजे, पाहिजेच असा अर्थ दाखवते। बघा, आपण पाहूया, दे ऑट टू ओबे पॅरेंट्स, म्हणजे काय? दे म्हणजे त्यांना, ऑट टू ओबे पॅरेंट्स, त्यांना आई वडिलांची आज्ञा पाळायची गरज आहे किंवा आहेच। आणि दे ऑट नॉट टू ओबे पॅरेंट्स, त्यांना आई वडिलांची आज्ञा पाळायची गरज नाही आहे, गरज नाहीच आहे, असे त्याचे अर्थ होतील। आता ह्या पहिल्यापासून प्रश्न तयार होतो, याच्यापासून प्रश्न तयार होतो। बघा कसा प्रश्न तयार होईल, ऑट दे टू ओबे पॅरेंट्स, त्यांना आई वडिलांची आज्ञा पाळायची गरज आहे का? असा होईल। आणि हा प्रश्न कसा तयार होईल, ऑट दे नॉट टू ओबे पॅरेंट्स, त्यांना आई वडिलांची आज्ञा पाळायची गरज नाहीच आहे का? नाही आहे का? असं होईल। यांची जी उत्तरे येतील ती पुन्हा ही दोन उत्तर येतील। पहिलं उत्तर येईल, यस दे ऑट टू ओबे पॅरेंट्स, हो त्यांना आई वडिलांची आज्ञा पाळायची गरज आहे। आणि दुसरं उत्तर येईल, नाही दे ऑट नॉट टू ओबे पॅरेंट्स, त्यांना आई वडिलांची आज्ञा पाळायची गरज नाही। तर आता यूज टू हे आपल्याला घ्यायचं आहे। यूज टू नावाचं सहाय्यकारी क्रियापद बघा असं येईल, शी, आता यूज टू काय करते? आपल्या सवयी दाखवते, भूतकाळातल्या सवयी। बघा, शी यूज टू केअर हर सिक फादर, म्हणजे तिच्या आजारी वडिलांची ती काळजी घेत असे, करत असे। आणि शी यूज नॉट टू केअर हर सिक फादर, म्हणजे तिच्या आजारी वडिलांची ती काळजी घेत नसे, करत नसे। आता याच्यापासून एक प्रश्न तयार होईल, याच्यापासून प्रश्न तयार होईल।
बघा तो प्रश्न कसा तयार होईल. युज्ड शी टू केअर हर सिक फादर. तिच्या आजारी वडिलांची ती काळजी करायची का, करत असे का. आणि हा प्रश्न असा तयार होईल. यूज शी नॉट टू केअर हर सिक फादर. तिच्या आजारी वडिलांची ती काळजी करत नसे का, करत नसे का, असं ते होईल. आणि यांना उत्तर देताना पुन्हा हेच उत्तर येतील. बघा उत्तर असे येतील. यस शी यूज टू केअर हर सिक फादर. ती तिच्या आजारी वडिलांची ती काळजी करत असे. आणि नकारार्थी होईल. नो शी यूज नॉट टू केअर हर सिक फादर. तिच्या आजारी वडिलांची ती काळजी करत नसे. तर बघा हे आज आपण एवढं सगळं पाहिलं. हा व्हिडिओ नंबर 3 आहे. कसा वाटतो ते सांगा मला. आणि एक लक्षात घ्या, हे डेअर झालं, हे नीड झालं, ऑट टू झालं आणि यूज टू झालं, या सर्वांना काहीही मर्यादा नाही. कोणताही करता असू दे ते तसे येतात, त्यांना कोणताही प्रत्यय लागत नाही. तर आज आपण हा व्हिडिओ बघितला. हा कसा वाटतो ते तो मला सांगा कमेंट बॉक्समध्ये. आणि तुम्हाला काही हवं असेल तर मला सांगा. मी तसं तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये तुम्ही म्हटल्याप्रमाणे मी व्हिडिओ बनवून देईल. थांबतो. थँक्यू व्हेरी मच.